तर सखींनो, आज जेवणाचं परफेक्ट कॉम्बिनेशन आपण बघतोय. म्हणजे आता आपण परफेक्ट जेवण जेवतोच, पण नेमकं आपल्याला कधी कधी कळत नाही कोणत्या भाजीसोबत काय किंवा कोणत्या रोटीसोबत चपातीसोबत काय खायचं आहे ते. तर आपल्याला ह्या आयडिया अशाच एकमेकांच्या बघून कळत असतात. तर तीच आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करते. माझ्या मिस्टरांना एवढी आवडली ना, तुम्हाला सांगू शकत नाही. आणि हा ड्रॉप व्हिडिओ आहे, थोडासा जुना व्हिडिओ आहे. तर त्याच्यानंतर मी माझ्या मिस्टरांना 2 वेळा रेसिपी करून खाऊ घातली. जेव्हा तुम्ही बनवाल ना, तेव्हा तुम्हाला माझ्या गोष्टीवर विश्वास पटेल सखींनो. तर इथे मी वांग्याला आहे ना हे करून कट मारून घेतलेत उभे उभे, त्यात गॅप करून घेतला आहे. त्यामध्ये मी लसूण टाकून घेतला आहे. बघायचं आहे किडकं वगैरे आहे का, जेव्हा आपण लसूण टाकतो त्या टायमिंगला गॅपमधून बघायचं आहे आपण. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सखींनो. तर इथे मी एक टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे आणि एक फिकी मिरचीसुद्धा घ्यायची आहे आपण. तर हे सगळं आहे ना आपण नॉर्मल तेलामध्ये, म्हणजे थोडंसं तापलेलंच घ्यायचं आहे तेल, पण एकदम कडकडीत तापलेलं नको, कारण वांगं तेलात टाकलं ना एकदम तर तेल उडतं हातावर अंगावर वगैरे. तर नॉर्मल गरम करायचं. त्यामध्ये सगळं आपल्याला हे जे वांगं टोमॅटो मिरची टाकून घ्यायचे. आणि आपण जो हा गॅप बनवतो ना सखींनो यामध्ये, तर आतपर्यंत झाकण ठेवल्यानंतर स्टीम जाते, तर सगळीकडून वांगं शिजलं जातं छान. आणि ह्याचा जो लसूणचा फ्लेवरसुद्धा छान लागतो आपल्या भरिताला. तर इथे मी उभ्या भाज्या कापून घेतल्यात. भाज्या म्हणजे काय, खोबरं घेतलेलं आहे, कांदा घेतला आहे आणि आलंसुद्धा मी सगळं उभं कट करून घेतलं आहे. कोथिंबीरसुद्धा कट करून घेतला. इथे मी एक छोटं पातेलं भरून ज्वारीचं पीठ वापरलं आहे. तुम्ही कोणत्याही भांड्याचं माप घेऊ शकता. आणि फोडणीला मी जिरे, पांढरे तीळ, काळे तीळ, चिल्ली फ्लेक्स आणि थोडीशी किंचित हळद वापरली. तर हळदीचा वापर तुम्ही नाहीच केला तरी पण चालेल, पण मला ह्याचा कलर खूप छान येतो पराठ्याला म्हणून मी वापरते. आणि ह्यामध्ये आपल्याला आहे ना, ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आणि नंतर ह्यामध्ये आपल्याला मीठ आणि चवीनुसार आणि कोथिंबीर टाकून झाकण ठेवायचं उकळी फुटायला. तोपर्यंत बघू शकता आपले वांगे पण मऊ झालेले आहेत एकदम. तर ह्याच्यावर झाकण ठेवून गॅस बंद करून मऊ व्हायला अजून सोडून द्यायचं आहे. पाणी उकळलं आहे छान. आपल्याला उकळतच पाणी जे आहे ना हे ज्वारीच्या पिठात ओतायचं आहे. आणि हळूहळू आपल्याला हे मिक्स करत घ्यायचं आहे, पण एकदम हात लावू नका. मी भातवडी घेतलेली आहे, तुम्ही उलटणं वगैरे चमचा काही पण घेऊ शकता मिक्स करायला. आणि नंतर जसं जसं ते आपल्या हाताला सोसवेल ना तेव्हा आपल्याला त्याचं एकदम उंडा मळून घ्यायचा आहे. पण थोडंसं गरम गरमच असलं पाहिजे, गार होऊ द्यायचं नाही आहे ह्याला. आणि बघू शकता ह्या पद्धतीने मी मिक्स करत घेते आहे. आणि या व्हिडिओमध्ये थोडंसं तुम्हाला काहीतरी वेगळी टिप्स भेटणार आहे किंवा वेगळी थोडीशी आपली ही रेसिपीच वेगळी आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. छोटासा व्हिडिओ आहे सखींनो, 5 मिनिटाचाच व्हिडिओ आहे. आणि बघू शकता इथे मी थोडासा चिकटसरपणा आला आहे पिठाला, एक उकळतं पाणी आणि मसाल्याचे फ्लेवर वगैरे तर बघूच नका, विचारूच नका, खूप छान होते ही रेसिपी. तर असं एकदम मऊसर म्हणजे सॉफ्ट असा मी गोळा तयार केला आहे, उंडा तयार केला आहे. आणि त्यावर आपल्याला कपडा झाकून ठेवायचा आहे 15 ते 20 मिनटं. तुम्ही 5 ते 10 मिनटं गडबड असेल तर ठेवू शकता, काही अडचण नाही. आणि आपले हे आता टोमॅटो आणि वांगे जे आहेत ना ते एकदम गार झालेत. आपल्याला आधी चमच्याने असं त्याला फक्त प्रेस करायचं, एक वेळा किडकं वगैरे आपल्याला अजून एकदा बघायचं आहे. नंतर डायरेक्ट चाकूनी कट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला चमच्यानेच मॅश करायचं आहे, पण एकदम फाईन करायचं आहे त्याला, एकदम असं बारीक करायचं आहे, जाड कुठंच ठेवायचं नाही आहे. कारण आपलं आज रेसिपीच वेगळी आहे. आपल्याला एकदम असं पातळ टाईप असं भरीत बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला त्यामध्ये गुटाळ्या वगैरे काहीच नको. बघू शकता असं टोमॅटो वगैरे एकदम भारी शिजलं होतं. तर ज्या कढईमध्ये मी वांगे स्टीम केले होते ना त्यामध्येच मी थोडंसं तेल ॲड केलं आहे, जिरं टाकलेलं आहे, त्यामध्येच आलं टाकलेलं आहे, कांदा टाकला आहे. कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर खोबऱ्याचे तुकडे, नंतर लगेच चिल्ली फ्लेक्स. थोडंसं तिखट होतं त्यामुळे मी थोडंसं कमी वापरलं. तुम्ही अजून जास्त क्वांटिटी वाढू शकता, पण यामध्ये लाल तिखट टाकू नका, फक्त चिल्ली फ्लेक्सच टाका सखींनो, हिरवी मिरचीसुद्धा वापरू नका. नंतर यामध्ये कढीपत्ता आणि भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढून घेतली होती मी, ते सुद्धा ह्यामध्ये टाकले, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर छान परतून झालं ना, यामध्ये अर्धा कप पाणी वापरायचं आहे. तर भरितामध्ये शक्यतो कोण पाणी वापरत नसेल, पण भंडारा वगैरे मोठे कार्यक्रम असले ना तर ह्या पद्धतीने भरीत बनवतात. म्हणून तुम्हाला सांगते, वेगळी ट्रिक आहे, एक वेळा नक्की ट्राय करा. आणि हे छान उकळून आलं ना, छान शिजलं नाही त्यातल्या त्यात थोडंसं, तर आपल्याला त्यामध्ये आपलं जे मॅश केलेलं वांगं होतं ना ते आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे. आणि मॅश करत करत आपल्याला हे हलवायचं आहे, एक जीव करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्येच आपण काय करायचं आहे, मीठ टाकायचं आहे. आणि मीठ टाकून आपल्याला करायचं आहे मिक्स. तर बघू शकता मसाल्याचा कलर, आणि जसं जसं आपण वांगं टाकलं तसं तसं त्यातलं पाणीसुद्धा थोडं थोडं जळत चाललं आहे. आणि या टाईपमध्ये आपलं भरीत तयार झालं आहे. डेकोरेशनसाठी कोथिंबीर टाका, चवीसाठी सुद्धा. आणि बघू शकता टेक्स्चर किती छान आलं आहे. झाकण ठेवून साईडला ठेवा, तोपर्यंत आपला उंडा बघू शकता एकदम छान मऊ झाला आहे. तेल टाकून थोडंसं अजून त्याला मळून घ्यायचं आहे. आणि जेव्हा हा पराठा बनवतो ना सखींनो आपण, त्या टायमिंगला चपातीपेक्षा थोडंसं जाडसर करायचं आहे. तुम्ही याला साईज किती कमी जास्त करू शकता, पण आहे ना ह्याला चौकोनी गोल शेपमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. फक्त चपातीपेक्षा थोडंसं जाड असावा हा पराठा, म्हणजे हा छान लागतो पराठा म्हणा, रोटी म्हणा. आणि नंतर लाटून झाल्यानंतर ह्याला आपल्याला काळे तीळ लावायचे. तुम्ही कोणतंही काय लावू शकता, म्हणजे की एकदम बारीक चिरलेला कांदा किंवा कोथिंबीर, काही पण तुम्हाला जे ह्याच्यावर आवडेल ते तुम्ही लावू शकता. मी फक्त काळे तीळ लावलेत. तव्यावर तेल टाकायचं आहे, त्यानंतर हा पराठा टाकायचा आहे.
पराठा टाकताना थोडासा फक्त फ्लेम जास्त असावं गॅसचं. त्याच्यानंतर एकदम कमी करायचा आहे गॅस. मंद आचेवर आपल्याला लालसर एकदम क्रिस्पी होईपर्यंत ते परतून घ्यायचे. कलर बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल, हात भाजत होता माझा, गरम होतं तर. आणि वाटतंय का ज्वारीच्या पिठापासून बनवलेली रोटी आहे. आणि सलाद वगैरे घेतले, भरीताचं टेक्स्चर बघा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सकिनो.